मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आजचा बडे मुद्देचा विषय राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा आहे, जो निर्णय महाराष्ट्रातल्या 1,07,000 शाळा, 2.25 कोटी विद्यार्थी आणि 7.5 लाख शिक्षकांवर थेट परिणाम करणार आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्याची चर्चा होणं गरजेचं आहे। मुद्दा आहे, निर्णय आहे राज्यातल्या बोर्डाच्या शाळेत आता सीबीएसईचा पॅटर्न लागू करण्याचा। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे असणार आहेत, शिक्षण तज्ञ असणार आहेत, सत्ताधारी, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा। यावर आपण चर्चा करूया, पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। आजचा पहिला मुद्दा, परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत मारहाणीत झाला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून हे ढळढळीत वास्तव समोर आलंय आणि त्यांनी पोलिसांवर ठपका ठेवलाय। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाच्या समोर अखेर दाखल झालाय। 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना हे आदेश दिल्याचं सुनावणीच्या वेळी वकील सांगळेंनी युक्तिवाद केला। या युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। हिंदवडीतील बस जळीतकांड प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। पगार अडवल्याच्या रागातून चालकानंच कर्मचाऱ्यांना जाळल्याची बाब समोर आली। पोलिसांकडून व्योमा ग्राफिक्सच्या मालकाची सुद्धा चौकशी करण्यात येते। अनिल परबांच्या नंतर आमदार चित्रा वाघ यांचा आता सुषमा अंधारेंवर घणाघात समोर आला। अंधारेंच्या टीकेवर हल्लाबोल करताना चित्रा वाघ यांनी एक नवा इशारा दिला। आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे, महाराष्ट्र सरकारच्या शाळांमध्ये आता 1 जून पासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी या संदर्भातली घोषणा केली। स्टेट बोर्डाचं काय होणार? सीबीएसई वरून संभ्रमाची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। अनेक प्रश्न आहेत, ज्याची आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला पोलिसांच्या मारहाणीत कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस कसे जबाबदार होते याच्याबद्दलचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे आता दोषी पोलिसांवर शिक्षेची कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस रक्षक नव्हे, सोमनाथचे भक्षक। सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका। दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी। परभणीत आंबेडकर अनुयायी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट झालं। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीत एका माथे फिरून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली। त्या विरोधात 11 डिसेंबरला परभणीत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत असताना 15 डिसेंबरला मृत्यू झाला। हा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबियांनी केला। आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून पोलिसांचं क्रौर्य समोर आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईनं दोषी पोलिसांना फाशी देण्याची मागणी केली आहे। पोलिसांच्या मारण्यामुळे, त्यांच्या मारण्यामुळे माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे। त्याच्याबद्दल मला सर्वांनी, सगळ्याला विनंती आहे माझी सरकाराला, मला न्याय मिळवून द्यावा। आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, जे आरोपी आहेत ते। त्यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे न होता हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी सर्वत्र प्रसारित केली होती। अशाच आशयाचं खोटं निवेदन, खोट्या माहितीचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं होतं। न्यायाधीशाची एक समिती नेमण्यात आली। त्या समितीचा
अहवाल जवळपास 450 पानांचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार त्या अहवालामध्ये स्पष्टपणे पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालाय, पोलीसच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्यात आल्याच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूविरोधात राज्यभरात आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केली। तसंच जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च देखील काढला होता। त्यानंतर 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं। पण आता न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशींना परभणी जिल्ह्यातील नवामोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवला। हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला। त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तरं मागितली आहेत। विरोधकांनी देखील सोमनाथला न्याय देण्याची मागणी केली आहे। पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे। आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे। मग याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची आहे? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का? सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो। पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। सरकारने ते पाप केलेलं आहे, त्याची क्षमा माफी सरकारने मागितली पाहिजे आणि पोलिसांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर 302चा गुन्हा, जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतलाय, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दरम्यान आता सरकारनेही दोषी पोलिसांवर कारवाईचं आश्वासन दिलंय। मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा जर अहवाल आला असेल, त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। यात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई ही होईलच। सोमनाथच्या आईनं आधी सरकारी मदत नाकारत दोषींना शिक्षेची मागणी केली। आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीतून अत्यंत गंभीर निष्कर्ष समोर आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सोमनाथचा बळी घेणाऱ्या भक्षक पोलिसांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।